गावरान कुक्कुटपालन जर एखाद्याला करायचं असेल तर प्युअर गावरान पक्षी कसा उभा करायचा, तर आपण नवीन आहे, आपल्याला काहीच माहीत नाही, पण तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, एक छोटीशी जागा बघू शकतो, जी की 5 गुंठे जागा प्रत्येकाकडे भेटते. ज्याला व्यवसाय करायचा त्याला 5 गुंठे जागा तरी असतेच. 5 गुंठे जर जागा असेल तर आपण काय करू शकतो, पूर्ण पक्षी ठेवू शकता. 5 गुंठ्यात कसा, तर 5 गुंठ्यामध्ये साईडनं पूर्ण कंपाऊंड मारायचं. कंपाऊंड मारल्यानंतर एक ठिकाणी तुम्ही नाही का शेड आखणी करू शकता. त्या आखणी शेडमध्ये नाही का तिथं पक्षी राहतील संध्याकाळच्या टायमाला. त्याच्यानंतर त्याच्यावरती लाकडं वगैरे ठेवू शकता आतमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पक्षी तुम्ही लहानाला सोडू शकता किंवा मोठ्याला सोडू शकता. म्हणजे कसा की जर समजा तुम्हाला अंड्याचा बिझनेस करायचा तर तुम्ही मोठाले पक्षी आणू शकता अंड्यावरचे, मग अंड्याचा बिझनेस करू शकता. तुम्हाला जर लहानचा पक्षी मोठा करून विकायचा तरी पण तुम्ही ते करू शकता. लहान पक्षी इतर कोणी मार्केटमध्ये देणारे भरपूर आहेत आणि ते मार्केटमधून तुम्ही पक्षी घेऊ शकता. फक्त बघताना प्युअर गावरान बघून घ्यायचा. आजकाल मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे पक्षी आहेत. म्हणजेच प्युअर गावरान हा 400 रुपये किलोने भेटतो आणि जो कावेरी गावरान, सोनाली गावरान, डीपी क्रॉस किंवा पातळी गावरान ह्या जे कन्सेप्ट आहे ही वेगळा पक्षी असतो. प्युअर गावरान हा पक्षी वेगळा असतो. त्याला मार्केटमध्ये खूप असा रेट असतो. मग तुम्हाला जर प्युअर गावरान पक्षाचा फार्म करायचा झाला तर तुम्ही मार्केटमधून चांगल्या क्वालिटीचे पक्षी घेऊ शकता आणि ते आपल्या फार्मवर आणू शकता.